नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदींनी स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणून घेतलं, म्हणून मी त्यांचा दरवेळेला उल्लेख नॉन बायोलॉजिकल असा करतो. आता त्याचा जो मराठीतला अर्थ आहे तो खूप जास्त ॲप्रोप्रिएट आहे असं वाटायला लागलंय. अमानवी. अमानवी हा शब्द त्या नॉन बायोलॉजिकलचा मराठीतला अर्थ आहे. आणि हे बोलण्याचं कारण काय आहे? मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळे 21 लहान मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये 6-7 लहान मुलांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशमधल्याच खंडवा नावाच्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये 11 जणांचा सरकारी निष्काळजीमुळे मृत्यू झाला. इंदोरमध्ये उंदरांनी कुरतडलं म्हणून 2 लहान मुलांचा मृत्यू झाला. इंदोर देवासच्या ट्रॅफिक जाममध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. हे काय आहे? या अमानवी माणसाला माणसाच्या, लहान मुलांच्या जीवाची किंमतच नाही आहे. आणि आता त्याचे काय परिणाम व्हायला लागलेत? म्हणजे हे भारतावरचं आलेलं संकट, या अमानवी प्राण्याचं, हे आता भयंकर स्वरूप धारण करायला लागलेलं आहे. तुम्ही विचार करा. आणि हे का होतं? हे होतं कारण की मत देताना तुम्ही असा विचार करता का की आम्हाला शुद्ध औषधं हवी, आम्हाला शुद्ध पाणी हवं, आम्हाला स्वच्छ हॉस्पिटल्स हवी, आम्हाला एफिशियंट चांगले डॉक्टर्स हवे, आम्हाला सरकारी रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट सेवा मिळायला पाहिजे, शिक्षणाचा दर्जा आमचा उत्कृष्ट असला पाहिजे, चांगले रस्ते असायला पाहिजे, त्याला खड्डे पडायला नकोत, नवीन बांधलेले पूल धडाधडा पडायला नकोत. यासाठी तुम्ही मतदान करता का कधी? तुम्ही मतदान करता धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती, धर्माधर्मातल्या द्वेषावर, जातीजातीतल्या द्वेषावर मतदान करता. तुम्हाला काय हक्क उरतो? हे इतकी लहान लहान मुलं कफ सिरपनी मेली. त्या राजस्थानमध्ये ज्यावेळेला पालक तक्रार करायला गेले की हे कफ सिरप प्यायल्यामुळे आमची मुलं दगावली आहेत, त्यावेळेला त्या डॉक्टरनी सांगितलं की नाही हे कफ सिरप खूप चांगलं आहे, मी तुम्हाला पिऊन दाखवतो, असं म्हणून त्या डॉक्टरने ते कफ सिरप प्यायलं आणि बेशुद्ध पडला. ही अवस्था आहे. आणि मग खरंच विचार करा, तुम्ही मतदान कशासाठी करायला हवं आणि कशासाठी करताय? काय होतंय हे? आणि 2022 पासून भारताला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ही वॉर्निंग देते आहे सतत. WHOनी 2022 साली, हे आफ्रिकेमधला देश आहे गांबिया, विकिपीडियावरती बघा तुम्ही, द गांबिया ट्रॅजेडी या नावाने विकिपीडियावरती त्याची माहिती उपलब्ध आहे. 70 मुलं मेली कफ सिरप पिऊन. आणि त्यावेळेला भारताचे मनसुख मांडविया नावाचे आरोग्यमंत्री होते. हे 70 मुलं भारतातलं कफ सिरप प्यायलं म्हणून तिथं मृत्युमुखी पडले, भारताने पाठवलेलं. तर पहिल्यांदा यांनी सांगितलं, मनसुख मांडवियांनी, की असं घडलंच नाही. डिनाय. टिपिकल भाजपचं तंत्र, की पहिले तर नाकारावूनच टाकायचं की नाहीच झालं. मग याच्यावरती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे रिपोर्ट यायला लागले. मग म्हटले की हे इंडियन कफ सिरप नाहीये. मग त्यावेळेला ते इंडियन कफ सिरप हे उघड आलं. तिथल्या लोकांनी आंदोलन केलं, त्यांच्या सरकारकडे कॉम्पेन्सेशन मागितलं त्यांची मुलं दगावल्याबद्दल. हे इतकं भयंकर प्रकरण घडतं. आणि त्यानंतर हे म्हणतात की नाही भारतातून आम्ही सर्व चेकिंग करून पाठवतो. याच्यावरती म्हणजे इतक्या वेगवेगळ्या संस्थांचे रिपोर्ट्स आले, सातत्याने हे झालेलं आहे. तेव्हापासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी भारताला वॉर्निंग दिली होती. आणि आता ही जी घटना घडली आहे मध्य प्रदेशमध्ये, 21 मुलं काल परवापर्यंत, म्हणजे आता दुर्दैवाने तो आकडा वाढला असेल तर माहीत नाही, 21 जणांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. 27 जण मेले आहेत भारतात. आता हा नरेंद्र मोदी कोणावर ऑपरेशन सिंदूर करणार? 26 जण काश्मीरमध्ये मेले म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं. हजारो कोटी रुपयाचा चुराडा करून टाकला. काही भारताच्या हाती लागलं नाही. आता 27 जण भारतात मेले आहेत. भारतातल्या औषधांनी त्यांचा खून केलेला आहे त्या मुलांचा. आणि याला जबाबदार या भारताच्या हेल्थ ऑर्गनायझेशन्सची, ड्रग्ज आणि फार्मास्युटिकलवरती ज्यांचं नियंत्रण असायला हवं, त्यांची जबाबदारी आहे या खुनाची. हे इतक्या भयंकर घटना घडतायत.
आता युनायटेड नेशन्सच्या टास्क फोर्सनी असं सांगितलंय, मी त्यांच्या रिपोर्टमधलं वाक्य वाचतो. रिपीटेड एपिसोड्स ऑफ पीडियाट्रिक पॉइझनिंग indicates system weaknesses in India's drug quality control chain and it will force sanctions on Indian pharmaceuticals. युनायटेड नेशन्सचा हा हेल्थ टास्क फोर्स सबस्टन्स इन मेडिसिन्स नावाचा ग्रुप आहे युनायटेड नेशन्सचा. त्यांनी म्हटलंय की रिपीटेड एपिसोड्स ऑफ पीडियाट्रिक पॉइझनिंग म्हणजे लहान मुलांच्या औषधांमधून त्यांना जे विष दिलं जातंय याचे सातत्याने रिपीटेडली हे जे घटना घडत आहेत याचा सरळ अर्थ भारत सरकारमध्ये असलेल्या सिस्टमिक फेल्युअर्स आहेत. म्हणजे भारताच्या सरकारच्या व्यवस्थेमध्येच हे अपयश आहे की याच्यावरती योग्य नियंत्रण राखलं जात नाही, या औषधांच्या तपासण्या नीट पद्धतीने केल्या जात नाही, त्यात भ्रष्ट मार्ग अवलंबले जातात. हे युनायटेड नेशन्सचं टास्क फोर्स म्हणतंय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी क्लॅरिफिकेशन मागितलंय भारत सरकारकडे, क्लॅरिफिकेशन लेखीमध्ये, की ही औषधं ही कफ सिरप्स ही जगामध्ये इतर कोणत्या देशाला तुम्ही पाठवली आहेत, आणि हे जर का झालं तर भारताच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती बॅन येईल जगात. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी टेरिफ आणल्यानंतर भारताच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला फटका बसला, भारताच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला फटका बसला, भारताच्या टेक्स्टाईलला फटका बसला, भारताच्या जेम्स अँड ज्वेलरीजला फटका बसला. फक्त फार्मास्युटिकल वाचली होती, फक्त फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती सँक्शन्स नव्हते, टेरिफ नव्हते. हे उरलं सुरलं जे आहे तेही हा नरेंद्र मोदी घालवणार, हे इतकं उघड दिसतंय. आणि काय म्हणजे किती लांड्या लबाड्या या सगळ्यामध्ये. पहिले तर हे नाकारून टाकलं की असं काही नाहीच आहे. आता श्रीसेन फार्मास्युटिकल नावाची कंपनी, या श्रीसेन फार्मास्युटिकलच्या मालकाला अटक केली. या मालकाकडे म्हणजे फार्मसीची कोणतीही पदवी नाही. यांनी ही एक फार्मास्युटिकल इंडस्ट्री काढली. तो पहिल्यांदा महिलांसाठी काहीतरी काय म्हणतात त्याला सप्लिमेंट बनवत होता. मग ते सप्लिमेंट बनवून ते डॉक्टर्सच्या मार्फत डॉक्टरांना सांगायचं की तुम्हाला कमिशन देतो, तुम्ही हे रेकमेंड करा महिलांसाठी. आणि मग असं करत त्याचा व्यवसाय वाढला. ज्यावेळेला त्याला सांगितलं गेलं की हे जर इतक्या मोठ्या प्रमाणावर तुला करायचं असेल तर तुला लायसन्स घ्यायला लागेल. मग त्यांनी या फार्मास्युटिकलचं लायसन्स घेतलं. मग लायसन्स घेतल्यानंतर त्याला वाटलं आता आणखीन काय बनवू. ती फार्मास्युटिकल इंडस्ट्री कशी आहे बघा. म्हणजे ही औषधं निर्माण करणारी कंपनी वाटते का याच्या बाहेरच्या दरवाजावरून. इतकं घाणेरडं आहे सगळं. आणखीन त्याच्यातल्या धक्कादायक गोष्टी सांगतोच मी. हे जे कफ सिरप बनवलं जात होतं कोल्ड्रिफ नावाचं, या कोल्ड्रिफ नावाच्या कफ सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकॉल DEG आणि इथिलीन ग्लायकॉल हे 2 सबस्टन्स वापरले जातात जे इंडस्ट्रियल ग्रेडचे सबस्टन्स आहेत. बरं, हे कशासाठी वापरले जातात की या कफ सिरपमध्ये तो मिसळण्याचं कारण असं की हे टाकल्यानंतर ते गोठून जाणार नाही कफ सिरप. आता हे इंडस्ट्रियल ग्रेडचं वापरलं म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युली फार्मास्युटिकल ग्रेडचे जे प्रॉपिलिन ग्लायकॉल आहेत ते वापरायला पाहिजे, पण ते महाग आहेत, यांना जास्त नफा कमवायचा आहे. म्हणून त्यांनी हे डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे वापरायला सुरुवात केली. बरं, या प्रॉपिलिन ग्लायकॉलचं पर्सेंटेज सुद्धा किती असायला हवं, 0.1%. आणि डायइथिलीन ग्लायकॉल वगैरे तर वापरायलाच खरं नको. हे वापरलं कुठे जातं इंडस्ट्रियल ग्रेडचं, तर आपलं गाड्यांचं ब्रेक ऑइल असतं किंवा इंजिन ऑइल असतं की ते ऑइल गोठून जाऊ नये, नाही तर वाहन बंद पडेल थंडीच्या काळामध्ये, म्हणून त्यात ते वापरायचं असतं. हे या महाभागाने वापरलं औषधामध्ये लहान मुलांच्या कफ सिरपमुळे, आणि याच्यामुळे डायरेक्टली किडनी डॅमेज होते. याच्यानी न्यूरोलॉजिकल म्हणजे मेंदूला हार्म पोहोचते आणि ताबडतोब मृत्यू होतो.
आणि हे लहान मुलांच्या बाबतीमध्ये यांनी वापरलं. बरं, हे याचं अलाउड पर्सेंटेज म्हणजे याचं म्हणजे मान्य असलेलं पर्सेंटेज किती आहे या प्रॉपिलिन ग्लायकॉलचं फार्मास्युटिकल ग्रेडच्या? 0.1%. 0.1% फार्मास्युटिकल ग्रेडचं वापरायचं. हा लॅबचा रिपोर्ट बघा. हा लॅबचा रिपोर्ट सांगतो 46.28%, 46.28% एवढं प्रमाण होतं इंडस्ट्रियल ग्रेडच्या ग्लायकॉलचं. आणि मग त्या लहान मुलांचा जीव तर जाणारच ना. लहान मुलगा खोकायला लागला तर आई बापाला सहन नाही होत, म्हणून ते घेतात कफ सिरप. डॉक्टर देतात कफ सिरप. तर असं आहे, मेडिकल स्टोअरवरती गेलं की त्या दुकानवाल्याला सांगितलं तरी की खोकल्याचं औषध देतो, तो कुठलंही कफ सिरप काढून देतो. हे अशा पद्धतीने झालंय. आणि हे गांबियामध्ये 70 जणांचा मृत्यू आल्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हा भारताला इशारा दिला होता. आता बीबीसीने याची बातमी केली आहे आणि बीबीसीने या मध्य प्रदेश मधल्या गोष्टीची बातमी करताना म्हटलंय, इंडिया हॅज नॉट लर्न्ड लेसन फ्रॉम गांबियन ट्रॅजेडी. भारताने धडा शिकलेला नाहीये, हे बीबीसी लंडनची बातमी म्हणतं. ही अवस्था झालेली आहे. आणि आता हेल्थ मिनिस्टर आहेत हे जगत प्रकाश नड्डा, JP नड्डा, भाजपचे अध्यक्ष. हे आरोग्य मंत्री आहेत आणि कुटुंब कल्याण मंत्री, फॅमिली वेलफेअर. हे भयंकर गंभीर आहे. आणि मी अमानवी म्हणतो ते किती खरं आहे मोदीच्या बाबतीत. भारतातल्या नागरिकांच्या प्राणाची या माणसाला पर्वा नाही. इथं लहान मुलं मरतायत, इथं शेतकरी मरतायत, इथं विद्यार्थी मरतायत, स्टॅन स्वामी सारखी लोक मरतायत. याला त्याचा काही फरक पडत नाही, किंचितही फरक पडत नाही. महिलांच्या हत्या होत आहेत. नाशिक सारख्या शहरात 9 महिन्यात 47 खून झाले. 9 महिन्यात 47. माणसाच्या जीवाची किंमत या अमानवी नरेंद्र मोदीला नाही, हे वारंवार दिसतंय. याची थोडी जर किंमत असती ना तर या 8 दिवसामध्ये कमीत कमी 40 जणांच्या नोकऱ्या जायला पाहिजे होत्या. JP नड्डा सगट अख्ख्या भारतावरती, भारताच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती सँक्शन्स येतील अशी परिस्थिती आहे. आता एक्सपोर्ट विदाऊट टेरिफ फक्त भारताची फार्मास्युटिकल इंडस्ट्री करू शकते. तेही एक्सपोर्ट बंद होण्याची भीती आलेली आहे. आणखीन परकीय चलन मिळण्याची शक्यता कमी होणार. JP नड्डाची नोकरी सर्वात पहिले जायला पाहिजे होती. मध्य प्रदेशच्या आरोग्य मंत्र्याची नोकरी सगळ्यात पहिले जायला पाहिजे होती. पण हे काही होत नाहीये. आजही मी मुद्दाम ते दाखवतो, तुम्ही बघा फुल स्क्रीन. अपोलो आणि ट्रू मेड्स नावाच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या ऑनलाईन विकतायत हे मेडिसिन, ही कफ सिरप ऑनलाईन विकतायत. अजून यांच्यावरती काही बंधनं आलेली नाहीत. IPCA म्हणजे ही वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर्स आहेत. या IPCAने हे जे बनवलेलं औषध आहे, यात जे इन्ग्रेडियंट सबस्टन्सेस वापरलेत याच्यावरती बॅन आहे, तरीही वापरतायत, तरीही विकतायत. आणि भारत सरकार काही करत नाही त्यांना. ही एक बातमी बघा दैनिक भास्कर मध्ये आलेली, तिथलीच. फंगस असलेलं पाणी, बुरशी आलेलं पाणी हे वापरलं जात आहे कफ सिरप बनवायला. आणि हे डबल इंजिन सरकार म्हणतात. राजस्थानमध्ये पण यांचंच सरकार, मध्य प्रदेशमध्ये पण यांचंच सरकार. आणि एवढे मृत्यू. एक चमचाभर कफ सिरप प्यायलं आणि मरण आलं. स्पूनफुल ऑफ डेथ. चमचाभर मृत्यू झाला या. आणि या अमानवी मोदीला काही किंमत नाही. या सगळ्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे होतं. फक्त त्या श्रीसेन फार्माचा माणूस पकडलाय. हा एक रिपोर्ट बघा तुम्ही, मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्सचं जे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आहेत
म्हणजे मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझरच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल आहे, ते सांगतं की ही श्रीसेन फार्मा इसेन्शियल ड्रग्ज बनवत होती, जीवनावश्यक बनवत होती, 46.28% ग्लायकॉल वापरून. हे नरेंद्र मोदीचं केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री म्हणजे मंत्रालय प्रशस्ती पत्रक देतं याला. आज त्या फक्त श्रीसेनला त्या मालकाला अटक केली आहे, कोण रंगनाथन का कोणतरी आहे तो. पण याच्यावर होणार काय आहे? आणि या सगळ्यावरती सुप्रीम कोर्टात PIL दाखल केली की याची CBI इन्क्वायरी करा, तर सर्वोच्च न्यायालय नाकारतं. म्हणजे हा शब्दच बदलायचा का आता? न्यायालय म्हणणं खरोखर बंद करायचं का? कोर्टच म्हणायचं का की हे कोर्ट आहे, हे निकाल देईल, हे न्यायालय नाही, हे न्याय देणार नाही? या देशातल्या लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडवायचा आहे का? न्यायालयांना सुद्धा आणि सरकारला सुद्धा. हे इतकं भयंकर संकट आहे, ही कोवळी पानगळ आहे. लहान मुलं तडफडून मेली. काय झालं असेल त्याच्या आईवडिलांना? त्या लहान मुलांमध्ये ते त्यांच्या आयुष्याची स्वप्न पाहत असतात. आणि हा नॉन बायोलॉजिकल प्राणी, अमानवी, याला कुटुंबच नाही ना, याला पर्वा काय आहे? कोण मरतंय याची? तो सैनिक मरत असतो, तो कोणाचा तरी मुलगा असतो, तो कोणाचा तरी बाप असतो, नवरा असतो कोणाचा तरी. ते पहलगाम मध्ये जे मेले ते कोणाचे तरी पती होते, कोणाचे तरी बाप होते. महिला मरतायत, विद्यार्थी मरतायत, शेतकरी मरतायत. लाखाचा पोशिंदा म्हणतो आपण, पण याला कोणाच्याही मृत्यूची पर्वा नाही. हा ऊर्जा मिळवतो. प्रेतांचा ढिगारा बघितल्यानंतर याला ऊर्जा मिळते. हे गोध्रापासून पहलगाम पर्यंत बघा, हे पुलवामा झालं तेव्हाही तेच होतं. हे उलट चक्र आहे, हे अमानवी आहे, हे लक्षात घ्या. सत्यानाश या देशाचा होण्याच्या आधी या देशातल्या लोकांनी उठून उभं राहणं गरजेचं आहे, जागं होणं गरजेचं आहे. या सगळ्या ट्रॅजेडी नंतर महाराष्ट्र सरकार आदेश काय काढतं? डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननीच फक्त औषध द्यावं, एवढंच? इतकीच कारवाई? अहो, तो आज जो काही बाजारामध्ये असलेला माल आहे तो सगळा जप्त का नाही करत? दिलं एखाद्या समजा मेडिकल स्टोअरवाल्यांनी ओव्हर द काउंटर की कप खोकला झालेला आहे, औषध द्या, त्यांनी देऊन टाकलं समजा एखाद्याला, आणि कोणतरी मेलं, तो स्टॉक जप्त का नाही करत? हे व्हायला हवं. काय बोलणार या सगळ्या दुर्दैवी घटनेबद्दल? तुम्हीच विचार करा, तुम्हाला काय वाटतंय सांगा. इथं कमीत कमी एक व्हॉट्सॲप, तुमच्या कुठल्या तरी ग्रुपवरती एक व्हॉट्सॲप मेसेज तरी याबद्दल टाका. तुमच्या फेसबुक अकाउंटवरती एखादी पोस्ट तरी या गोष्टीबद्दल लिहा. हा तुमच्या माझ्या मुलांच्या प्राणाशी केलेला खेळ आहे. प्राणाशी खेळतंय सरकार. निदान त्याबाबत तरी किमान एक पोस्ट टाका, एक व्हॉट्सॲप मेसेज टाका. कृपा करून इतकं तरी कोणाला तरी लोकांना जागं करायचा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटतंय हे इथं खाली कमेंट करून सांगाच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. जितक्यांना आपल्याला जागं करता येईल त्यांना जागं केलं पाहिजे. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.